कोल्हापूर जिल्हा कागल तालुका बाचणी येथील लुंबिनी बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। प्रथम शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घोषणा देण्यात आल्या व नंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सकाळपासून उत्साहामध्ये आपल्या गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे। संपूर्ण समाज बांधव एकवटलेले आहेत आणि अशा पद्धतीने अशीच एकजूट कायम राहून आपण काहीतरी तालुक्याला, जिल्ह्याला आणि या महाराष्ट्र राज्याला आपल्या गावातून नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय, याचा सार्थ अभिमान आपल्याला वाटतो। आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्मान देशमुख साहेब, पी.एस. सोनाळकर साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन चालू आहे त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती अतिशय चांगली आहे आणि इथून पुढे ती घडत राहो आणि याच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज लुंबिनी विहार बाचणी तालुका कागल या ठिकाणी आपल्या कमिटीनं जी जयंती साजरी केली ते अतिशय चांगल्या पद्धतीनं जयंती साजरी केली। सकाळपासून विविध कार्यक्रमानं या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये प्रतिमा पूजन आणि गावातील विविध मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांनी मनोगत व्यक्त केली आणि आपल्या भाषणातून जो विचारांचा जागर आहे, विचारांचं जे प्रबोधन आहे ते व्हावं अशा पद्धतीच्या त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या। अशाच पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती अनेक उपक्रमाने सगळ्या जगभर संपन्न होत आहे, साजरी होत आहे। तर या जयंतीतून आपण बाबासाहेबांचा जो विचार आहे, निवळ फक्त शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा इतकाच मर्यादित विचार न घेता बाबासाहेबांनी अनेक क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाचा आपण आदर्श घेऊन या देशाला महासत्ता बनवण्याचा आपण निर्धार करूया, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। इथे वेगळ्या कार्यक्रमाला म्हणजे डॉल्बी असेल किंवा धांबडदिंगा असेल किंवा एक वेगळ्या पद्धतीचा जो काय मिरवणुका असतील किंवा विध्वंसक मार्गाकडे वाटचाल असेल, अशा वाटचालीचा जो काय पायंडा आहे, अंधश्रद्धा असतील किंवा एक वेगवेगळ्या पद्धतीचं जे काय वाद्य असेल, म्हणजे उदाहरणार्थ डॉल्बी घ्या, तर हे सगळ्याला फाटा देऊन बाबासाहेबांना या ठिकाणी अशा पद्धतीनं अभिवादन करण्यात आलेलं आहे की बाबासाहेब डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना नाचून नाही तर वाचून या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद।